काय करा. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सौरभ लघाटे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्हीलिंग विथ होटल. तर आपला सोलापूरचा प्रोजेक्ट आला आहे आणि 21 दिवसांच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला सोलापूरला जायचं आहे. तर यावेळी म्हटलं बाईकच घेऊन जाऊया, कारण 21 दिवस कंटिन्युअस प्रोजेक्ट असतो, संडेची पण सुट्टी नसते. सो म्हटलं तिकडे बरीच ठिकाणं आहेत फिरण्यासारखी, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर. सो अशा या बऱ्याच ठिकाणी फिरता येईल. सो म्हटलं आपण आपली थंडरबोल्ट घेऊन जाऊया. सो विदाऊट वेस्टिंग टाईम आपण आता लगेच सामान त्याच्यावर लोड करूया. आपलं जे लगेच 21 दिवसांचं ते आपल्या थंडरबोल्टवरती लोड करूया आणि लेट सेट फॉर टुडे जर्नी. आपल्यासोबत लक्ष्मण सर पण येणार आहेत त्यांची नवीन एफजेड घेऊन. सो इट इज गोइंग टू बी फन आणि बाकीचे डिटेल्स आपण रस्त्यातच बोलू. सो आपण आता लगेच पॅकिंगला सुरुवात करू. आपण सामान लोड करायला सुरुवात करू आणि आपण लगेच निघूया. सो सामान लोड करून झालेलं आहे, आपण निघतोय. लक्ष्मण सर पण इकडे आलेले आहेत अँड आपण चहा पिऊन आता लगेच निघतोय सोलापूरसाठी. सो गाईज, भेटूस. रस्त्यामध्ये खूप साऱ्या गप्पा होतील. सो प्लीज स्टे ट्यून्ड आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत राहा. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. चलो, आता सगळ्या पहिला स्टॉप असणार आहे आपला. आपण चहा प्यायला थांबणार आहे. आपला सहकार नगरमधलाच सहकार नगर 2च्या इकडला सारंग रस्त्यावरती एक दादा आहे, त्याच्या इथे आपण चहा प्यायला थांबणार आहे. त्याच्याकडचा अद्रक चहा मला खूप आवडतो. सो म्हणजे आल्याचा चहा मला खूप जास्त आवडतो. संध्याकाळी जनरली ऑफिसमधून आल्यानंतर किंवा ट्रेनिंग्सवरून आल्यानंतर मी जनरली तिकडे चहा प्यायला जातो. खूप सुंदर, खूप मस्त असा कडक असा आलं मारून चहा देतो तो दादा. त्याच्यामुळे खूप मस्त चहा लागतो त्याच्याकडे. सो आपण आता डायरेक्ट त्याच्याकडेच जाऊ. थोड्याच अंतरावरती आहे, त्याच्यामुळे मी ग्लोव्ज वगैरे काही घातले नाहीत. एकदाच चहा पिऊन झाल्यानंतर मी ग्लोव्ज आणि बलाक्लावा घालेन. त्याच्यामुळे ग्लोव्ज वगैरे घालून आपण नंतरच निघू. सो हार्डली 5-10 मिनटाचा डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे म्हटलं आपण डायरेक्टच जाऊ. सो हा सगळा एरिया जो तुम्ही बघताय तो आहे सहकार नगर 2, जिथे मी एक्झॅक्टली राहतो. आणि खूप सुंदर असा एरिया आहे, खूप पीसफुल, खूप शांत असा एरिया. जे पुणेकर असतील त्यांना माहीत असेल हा एरिया किती सुंदर आहे. आणि मोस्ट ऑफ द जणांना इथे घर बघायला खूप आवडतं. म्हणजे मोस्ट ऑफ द जण इकडे घर बघत असतात की या एरियात वगैरे कुठे घर मिळतं आहे का, किंवा कुठे फ्लॅट वगैरे अवेलेबल आहे. सो हा सगळा जो तुम्ही बघताय, मी ॲक्च्युली थोडंसं डिस्टन्स आहे म्हणून रॉंग साईडने चाललो आहे. सो तो आहे सारंग रस्ता. आणि खाऊगल्ली म्हटलं तरी चालेल, इकडे बरेच फूड व्हरायटीज, फूड ऑप्शन तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळतील. सो ज्यांना माहिती आहे त्यांना या जागेचे फेमस स्पॉट्स माहिती आहेत काय काय आहेत. पण आता इथं जागा मिळते तिकडे गाडी लावू आणि चहा प्यायला जाऊ. सो येस, फायनली आलो आहे. गाडी लावायला जागा मिळाली आपल्याला. गाडी फुल लोडेड आहे, बघू शकता तुम्ही. चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा प्रत्येक वेळेला असतो, ॲज यू ऑल नो. चहा पिऊन झाला आहे अँड फायनली आपण आता निघतो आहे. आपल्याला सिटीमध्ये प्रचंड ट्रॅफिक लागणार आहे. म्हणजे आपल्याला जायचं आहे हडपसर मार्गे. सो स्वारगेट, त्याच्यानंतर कॅम्पमधनं हडपसरवरनं आपल्याला पुणे सोलापूर हायवे पकडायचा आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक तर भरपूर लागणार आहे. बघू ट्रॅफिकमधनं आपण कसं निघता येतं आहे लवकरात लवकर, त्याचा प्रयत्न करू. आणि पाऊस रस्त्यामध्ये मिळणार आहे किंवा थोडा इकडे पण पडतो आहे, त्याच्यामुळे रेन लायनर्स घातलेले आहेत. कारण नंतर परत कुठेतरी थांबा, रेन लायनर्स घाला, त्याच्यापेक्षा आत्ताच लायनर घालून आम्ही निघालो आहे. नुकतंच हे बघू शकता, मी कालच नवीन लायनर घेतलं आहे झीलचं. आणि ह्याचा परफॉर्मन्स आता मला बघायचा आहे. आज जर जास्त पाऊस पडला रस्त्याला तर मला ह्याचा परफॉर्मन्स समजेल. जेव्हा मी हे घेतलं तेव्हा मला रायडिंग स्टोअरमध्ये तर सांगितलं गेलं आहे की आत्ता तरी अजून तरी जेवढे कस्टमर्स ज्यांनी झील घेतलं आहे त्यांच्याकडून काही कंप्लेंट आली नव्हती. सो लेट सी की ह्याचा मला परफॉर्मन्स कसा मिळतो आहे, किती याची ड्युरेबिलिटी आहे. आणि रेन लायनरचं मेन काम असतं की तुमच्या जॅकेटमध्ये किंवा तुमच्या आतमधल्या कपड्यांमध्ये पाणी जाऊ नये. सो बघू आता कितपत ड्युरेबल आहे हे. डेस्टिनेशन मोठं म्हणजे लक्ष्मीनारायण थिएटरच्या इथे स्वारगेटला जे रायडिंग स्टोअर आहे तिकडनं मी हे घेतलं आहे. सो झील रेन लायनर, त्याच्यासोबत रेन पॅन्ट पण येते.
आणि कॉम्बोमध्ये येतं. याची प्राईस वगैरे तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, तुम्ही चेक करू शकता. सो हा पूर्ण एरिया जो मी तुम्हाला दाखवत होतो तो होता सहकार नगर 2 आणि हा जो आहे जो गजानन महाराज चौक याच्याबद्दल मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. सो इकडनं आपण डायरेक्ट आता स्वारगेटवरनं बाहेर पडणार आहे आणि स्वारगेटवरनं बाहेर पडून आपण कॅम्प मार्गे हडपसरला जाणार आहे. सो असा आपला रूट असणार आहे. हडपसरवरनं आपल्याला डायरेक्ट पुणे सोलापूर हायवे पकडायचा आहे, जो आपल्याला सरळ 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 नेऊन सोलापूरला पोचवतो. सॉरी, कोल्हापूर नाही, सोलापूर. सो सरळ रस्ता असणार आहे, त्याच्यामुळे हायवे आहे, त्याच्यामुळे क्रुझिंग करायला मजा येणार आहे. लेट सी हाऊ इट गोज. ट्रॅफिक फक्त नसलं पाहिजे. कॅम्प एरियात आपण पोचलो. कॅम्प एरिया चालू झाला आहे. तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता. हा रेसकोर्स आहे, पुण्याचा रेसकोर्स. आणि आता या सीझनमध्ये इकडे रेस ऑलमोस्ट सुरू झाले आहेत. सो गुगलवरती वगैरे तुम्हाला किंवा इंस्टाग्राम पेजवरती पुणे रेसकोर्स तुम्ही सर्च केलं तर किंवा पुण्यावाला रेसकोर्स म्हणून सर्च केलं तर तुम्हाला बरेच त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन येऊन जाईल. ज्यांना कोणाला हॉर्स रायडिंग वगैरे या किंवा हॉर्स रेसेस बघायची आवड असेल त्यांनी नक्की याला व्हिजिट करावं. हा प्रॉपर एरिया कॅम्प किंवा कॅन्टोन्मेंट एरिया आहे पुण्याचा. पुण्याची नव्हे, इंडियन आर्मीची जी सदर्न कमांड आहे, सदर्न कमांड ऑफ इंडियन आर्मी, त्याचं हेडक्वार्टर्स पुण्यामध्ये आहे, कॅन्टोन्मेंट एरियामध्ये. सो दिस इज ऑल्सो ब्युटिफुल एरिया. इथे एक वॉर मेमोरियल पण आहे, तर तुम्ही नक्की त्याला पण व्हिजिट देऊ शकता. अँड शुअरली यू विल लव्ह दिस बिकॉज इट कॅरीज नॅशनल हेरिटेज, इट कॅरीज अ नॅशनल प्राईड. सो ते तुम्हाला बघायला खूप जास्त इन्स्पिरेशनल वाटेल. आणि माझं तर सजेशन आहे की तुम्ही नक्की पुण्यात जर कधी आलात तर नॅशनल म्हणजे त्या वॉर मेमोरियलला तुम्ही नक्की व्हिजिट द्या. इकडनं हा रस्ता डायरेक्ट तर हडपसरला जातो. सो आपण डायरेक्ट इकडनं हडपसरला जाणार आहे. फायनली हडपसरमध्ये ट्रॅफिक क्लिअर करून आपण आता हायवेला लागलो आहे. आपल्या क्रुझिंगमध्ये तुम्ही समजू शकता आता मस्तपैकी मोकळा हायवे आपल्याला सापडला आहे. सो जेवढा स्पीड आपल्याला करता येईल तेवढा सेफली आपण करणार आहे. जास्त पण आपण रिस्क नाही घ्यायचे. आणि रस्ता खूप चांगला आहे, पाऊस वगैरे अजिबात नाही आहे, त्याच्यामुळे क्रुझिंग करायला मजा येते. आणि स्पीड तेवढा नॉर्मलच आहे, कारण हायवेप्रमाणे हायवे म्हटलं तर एवढा स्पीड पाहिजेच. आणि येस, वी आर गोईंग सेफली, सो नो इश्यूज ॲट ऑल. एव्हरीथिंग इज गोईंग स्मूथ. मस्तपैकी रस्ता आहे. सर आणि मी पाठोपाठच होतो एकमेकांच्या. आणि आपल्यासोबत अजून कोणतरी रायडिंगसाठी असेल तर अजून जरा बरं पडतं. म्हणजे रस्त्याला अगदीच एकटं नाही पडत. म्हणजे सोलो राईड्स पण मला करायला आवडतात, बट जर कोण सोबत असेल तर जरा अजून जास्त चांगलं वाटतं. म्हणजे अगदी काही इमर्जन्सी आली किंवा काय प्रॉब्लेम झाला तर ॲटलिस्ट आपल्यासोबत कोणीतरी असतं. त्याच्यामुळे अशा पेअर्समध्ये राईड करायला पण खूप मजा येते आणि खूप सपोर्टिव्ह वाटतं. आता लक्ष्मण सरांनी आत्ताच FZ घेतली आहे. सो त्यांना पण नवीन गाडीवरनं जास्त फिरायचं होतं किंवा एक्सप्लोअर करायचं होतं. त्याच्यामुळे ते म्हटले की आपण या ट्रेनिंगला गाडीच घेऊन जाऊ. आणि त्याच्या अवतीभोवती किंवा सोलापूरच्या आजूबाजूला खूप सारे लोकेशन्स आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याला बघायला मिळतील. सो म्हटलं आम्ही गाडीच घेऊन जातो. पावसाचं अजून पुढे काही चिन्ह दिसत नाही. आपण लायनर घातलेत खरे, पण ह्याच्या पुढे सगळा रस्ता खूप सुका दिसतोय, म्हणजे ज्याचा अर्थ पाऊस नाही आहे. सो आपण आता कुठेतरी थांबू आणि रेन लाईनर्स काढू, कारण थोडंसं आतमध्ये सफोकेटिंग होतं आहे आणि खूप जास्त गरम व्हायला लागलं आहे. कारण रेन लायनरचं लेअर जाड आहे, त्याच्यामुळे आतमध्ये खूप जास्त गरम होतं. सो आपण आता कुठेतरी एका जागी थांबूया आणि रेन लायनर काढून लगेच निघूया. कारण लायनर आपण काढलेलं आहे आणि आता खूप छान वाटतं आहे. म्हणजे ओरिजिनली म्हटलं तर मी आता रस्त्यावरनं प्रॉपर फ्लेक्स करत चाललो आहे माझं जॅकेट आणि माझे बाकीचे गिअर्ससोबत.
सो पाऊस नव्हता म्हणून आपण लायनर काढलं आहे. बॅगमध्ये सॅडल बॅगमध्ये ठेवलं आहे, जिकडनं लगेच ॲक्सेसिबल होईल, म्हणजे पाऊस आला तर थांबून लगेच घालता येईल अशा ठिकाणी ठेवलेलं आहे. सो NHAI वेलकम, जाताच आपण बोर्ड बघितला, नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया वेलकम्स यू. सो इकडनं टोलचा रस्ता चालू झाला आहे, बट टोलचा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. टोल रस्त्यावरनं किंवा टोल नाक्यावरनं आपल्याला टू व्हीलरनी मस्तपैकी सहज निघता येतं. दॅट इज अन ॲडव्हान्टेज ऑफ बाईक, जे मी तुम्हाला आता पुढे टोलवरती दाखवीनच. सो मजा येते यार, खूप जास्त मजा येते. म्हणजे पुणे सोलापूर एक्सप्रेसवे, पुणे सोलापूर हायवे किती मस्त आहे, म्हणजे भारी आहे. मस्त इज अ व्हेरी शॉर्ट वर्ड फॉर इट. खरंच खूप भारी आहे, जाम मजा येते. म्हणजे एक प्रॉपर थ्रोटल कंट्रोल आणि मस्त असा मोकळा रस्ता, प्लस तुम्ही छानपैकी गाडी चालवताय, खूप भारी वाटतं आहे. लायनर काढताना आता सरांचं आणि माझं ठरलं की आपण आता पहिला स्टॉप जो की आपल्या नाश्त्याचा किंवा चहा नाश्त्याचा ब्रेक असेल तो आपण भिगवणला घेऊया. भिगवण इज अराऊंड पुण्यापासून 100 किलोमीटरवरती आहे. सो 100 किलोमीटरवरती आपला पहिला स्टॉप घेऊया असं सरांचं म्हणणं आहे. पण ठीक आहे, मध्ये कुठेतरी पेट्रोल पंपचा स्टॉप होईलच असं माझं मत आहे, पण बघू. आय डोंट नो. जसं आता सर आय डोंट नो किती जास्त लाँग राईड्स वगैरे करतात, मला बऱ्यापैकी सवय आहे, त्याच्यामुळे मी एका स्ट्रेचमध्ये लांबचा लांब प्रवास करू शकतो. सो बघू, सर आता तरी म्हटलेत भिगवणला थांबू, त्याच्या आजूबाजूला आपल्याला कुठे चांगलं हॉटेल सापडलं तर आपण तिकडेच नक्की ब्रेकफास्टला थांबू. सो लेट्स सी कुठे आपल्याला चांगलं हॉटेल मिळतं आहे. हा बघा गाईस, पहिला टोल नाका आलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, टोल नाक्याचा एक मस्तपैकी ॲडव्हान्टेज असतो. बाकी सगळ्या गाड्या थांबत असतात टोल भरण्यासाठी, आणि टू व्हीलरसाठी एक मस्तपैकी रस्ता बनवलेला असतो, जिकडनं टू व्हीलर आरामशीर मस्तपैकी निघून जातात. सो येस, हां हां हां, काय मस्त फिलिंग आहे. मस्तपैकी सगळ्या गाड्या थांबल्यात आणि आपण इकडनं निघून जातो आहे. वा वा वा, हे खरा हे बाईकचं ॲडेड ॲडव्हान्टेज आहे, आपल्याला तसा प्रॉब्लेम येत नाही. सो मस्तपैकी आपण आता सगळ्या गाड्यांना मागे टाकून चाललो आहे. ज्या गाडीने मगाशी आपल्याला ओव्हरटेक केली होती, सगळ्या गाड्यांना मागे टाकून आपण पुढे चाललो आहे. येस, समोर बघू शकता तुम्ही कसलं मस्त ढगाळ वातावरण झालं आहे, आणि मस्तपैकी काळे ढग असे दाटून आलेत. आणि माहीत नाही आता ते पाऊस आपल्याला मध्येच पकडतो आहे की नाही, बट हे वेदर खूप छान वाटतं आहे. सो फायनली आपण आता पहिला स्टॉप घेतो आहे आपला. मला इथे विठ्ठल कामत दिसतं आहे. सो अकॉर्डिंग टू मी दॅट इज द बेस्ट प्लेस फॉर ब्रेकफास्ट. अरे सर पुढे गेले. सर टर्न. सरांना आपण कॉल करूया. हे सरांना समजलं आहे, सर येत आहेत परत. सो आपण मस्तपैकी गाडी लावू, छानपैकी चहा नाश्ता करू, आणि नंतर मग परत सुटून जाऊ. मामा यार, दोन गाड्या आहेत. मामाने पूर्ण ओरा मायनस केला यार. मस्तपैकी शेडमध्ये जाऊन गाडी लावणार होतो, पुरा ओरा मायनस कर दिया मामाने. कोई ना, ऑलवेज रिस्पेक्ट द एल्डर्स. चलो, त्याने सांगितलं इथे गाडी लावा, आपण इथे गाडी लावली. चला जाऊन काहीतरी मस्तपैकी आता खाऊ. बघू शकता तुम्ही कशी आपण गाडी लावलेली आहे आपली थंडरबोल्ट. अँड येस, चला सर.
सो दिस इज विठ्ठल कामत. मी इकडे खूप वेळा नाश्ता ट्राय केला. इकडे म्हणजे त्यांच्या ज्या फ्रँचायझी आहे, त्यांच्या ज्या ब्रांचेस आहेत सातारा रोडला वगैरे, तिकडे मी खूप वेळा नाश्ता वगैरे ट्राय केला आहे. खूप मस्त नाश्ता मिळतो. सो आय विल ऑलवेज रेकमेंड इट. तुम्ही पण स्टॉप घेत असाल तर चला सर, चला भूक लागली. चलो. बेसिकली आम्ही मिसळपाव सांगितला होता, पण मिसळपावसोबत आय गेस हॉटडॉगचा पाव आलेला आहे. कारण दिसतोय तसा, त्याच्यामध्ये लादी वगैरे वेगळी काही दिसत नाही. सर कसं काय? सो लेट्स एन्जॉय. जे काय आलं आहे ते पटकन खाऊ आणि निघू. छानसं असं मिसळीसोबत हॉटडॉग खाऊन आपण आता निघतोय. चलो, खाणं तर झालेलं आहे, पेटपूजा झाली आहे मस्तपैकी. आता इकडनं आपण सरळ निघूया आणि पुढचा स्टॉप आता बहुतेक आपल्याला पेट्रोल भरायला थांबायचं आहे किंवा चहा प्यायलाच. भाऊ आपले ब्लूटूथ कनेक्ट करत आहे. चला, आता मी निघालो आहे आणि मला एक आता किडा आलेला आहे. आता मी लक्ष्मण सरांसोबत एक गंमत करणार आहे. लक्ष्मण सर, लक्ष्मण सर, सुपरमॅन 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 करा, सुपरमॅन. ये शाबाश. Yeah, this is how a man is around a man is happy around a man. काय वाईब आहे. 2 मिनिटात कोणाला सुचू शकतं यार हे. सो दोन्ही सुपरमॅन थांबले होते इकडे फोटो काढायला. खूप मस्त स्पॉट मिळाला होता, म्हणून म्हटलं फोटो काढून घ्या, आपल्या थंबनेलसाठी पण उपयोगाला पडेल आणि पोस्टिंग करायला सुद्धा बरं पडेल. सो दोन्ही सुपरमॅन थांबले होते. आता निघायची वेळ झाली. परत आपण ग्लोव्ज घालूया आणि आता निघूया. खूप सुंदर लोकेशन होतं यार, खूप मस्त वाटतं. मी तर अशा लोकेशनला थांबत जातो. म्हणजे मला तर स्वतःला पर्सनली आवडतं मला फोटो काढायला किंवा अशा लोकेशनला थांबून फोटोज वगैरे घ्यायला. बघा ना तुम्ही, काय सुंदर लोकेशन आहे. मस्तपैकी ढग दाटून आलेत आणि खूप मस्त दिसतं. म्हणजे कॅमेराची पण क्वालिटी भारी आहे आणि दिसतंय पण मस्त ओव्हरऑल. आता आपल्याला असं लक्षात येतं आहे की आपल्याला पेट्रोल भरायची गरज आहे. त्याच्यामुळे आपण आता पटकन इंडियन ऑइलचा कुठला तरी पेट्रोल पंप शोधू. कारण याच्यामागे रिझन असं की मी पुण्यातनं निघताना पण XP95 भरलेलं आणि मला खूप चांगला परफॉर्मन्स मिळतो आहे. सो आपण आता इंडियन ऑइल शोधू. फायनली इंडियन ऑइलचं आपल्याला एक पेट्रोल पंप सापडलं आहे रोडच्या पलीकडे. आपण जाऊन बघू तिकडे आपल्याला XP95 मिळतं आहे काय. ज्या लोकेशनला पेट्रोल पंप आहे त्याच्यावरनं मला वाटत तरी नाही आहे की पॉवर पेट्रोल किंवा XP95 असेल. बट लेट्स सी. आता आपण आलो आहे तर विचारून जाऊ. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. XP नाही आहे का? पॉवर पेट्रोल कुठे मिळेल मग? या रस्त्याला आहे का इकडे पुढे कुठे? या इकडेच आहे. मला सोलापूरला जायचं आहे, इकडे बघितलं म्हणून फिरलो. आहे ना पुढे? नाही जायचं आहे मला सोलापूर साईडला, इकडे दिसलं म्हणतो. किती अंतरावर असेल साधारण? 10-15 किलोमीटर. 10-15 किलोमीटर. ठीक आहे. इथे तर काय आपल्याला पेट्रोल मिळालं नाही. मामा म्हटले 10-15 किलोमीटरच्या अंतरावर पुढे असेल. सो बघू. लक्ष्मण सर पुढे चहा प्यायला थांबलेत. बरोबर समोर आपण चहा पिऊ थोडासा अँड पटकन निघू. चहा इज लाईक अन बूस्टर यार. चहासाठी कधी पण रेडी. सर म्हटले थांबा, चहा प्यायचा आहे की चला चहा प्यायचा आहे. इन्स्टंट डिसिजन्स असे असले पाहिजेत. चलो चाय पी के निकलते हैं जल्दी से. हाय करा. छोटे मित्र भेटलेले आहेत आपल्याला इथे. हॅलो रायडर. चहा प्यायला थांबतो. हे आपले स्पीड पार्टनर रायडर. जरा सगळ्या
चहा पिऊन निघतो आपण आता. अँड नाऊ द रिअल स्ट्रगल बिगिन्स फॉर पेट्रोल. सो बघू आता आपल्याला कुठे मिळतं आहे. 10-15 किलोमीटरचं अंतर त्यांनी सांगितलं आहे. सो आता बघू या 10-15 किलोमीटरच्या अंतरात कुठे मध्येच इंडियन ऑइल लागला तर आय विल बी व्हेरी फॉर्च्युनेट फॉर दॅट. नाही तर मग जसं आहे तसं दुसऱ्या कुठल्या तरी फ्यूल पेट्रोल स्टेशनवरचं आपल्याला पेट्रोल टाकायला लागेल. काही ऑप्शन नाही आहे, कारण पुणे नाही आहे जिथे आपल्याला XP95 सहज मिळून जाईल. मिळालं असतं तर चांगलं झालं असतं, बट आता मिळत नाही म्हटल्यानंतर काही ऑप्शन नाही आपल्याकडे. बट ओव्हरऑल आजच्या राईडचं मला बोलायचं झालं तर ना मला प्रचंड मजा येते. जसं हायवेवरती क्रूज करायला खूप सुंदर हायवे. म्हणजे मी 10 वेळा ह्या व्हिडिओमध्ये किंवा 10 वेळा या राईडमध्ये तेच वाक्य म्हणतो आहे, सुंदर हायवे सुंदर हायवे. बट मला प्रचंड मजा येते याच्यावरती गाडी चालवायला. सो आय कॅन रिअली कीप ऑन क्रुझिंग फॉर अ डे लॉंग. काय थकवा वगैरे जाणवणार नाही. त्यामुळे खूप मस्त वाटतं आहे, छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. फक्त एक पेट्रोल पंप मिळालं पाहिजे, एक इंडियन ऑइलचं, आणि त्याच्यात XP95 पेट्रोल मिळालं पाहिजे बस. बाकी आयुष्य खूप सुंदर चालू आहे. लेट्स सी. पुढे आपल्याला पंप दिसतोय इंडियन ऑइलचा. लांबून मला बोर्ड दिसलेला आहे. मी सर्व्हिस रोडला गाडी घेतली आहे अँड आपण जाऊन आता बघूया. पेट्रोल असू दे गाडीवरती, काय आता फिंगर्स क्रॉस करू शकत नाही, बट ठीक आहे, पेट्रोल असेल अशी अपेक्षा. बघू काय होतं आहे, नशिबाची परीक्षा. बापरे, इथे तर कोण दिसत नाही. पुढे इंडियन ऑइल आहे दुसरा कुठे? सोलापूरच्या आसपास पॉवर पेट्रोल मिळेल ना तिकडे? 6 किलोमीटर. इंडियन ऑइलच आहे का? सो दुसऱ्या पण पेट्रोल पंपला आपल्याला पेट्रोल मिळालेलं नाही आहे. हार्ड लक. आय एम लुकिंग फॉर XP95 इंडियन ऑइल, बट अनफॉर्च्युनेटली मला नाही मिळालं. सो आता बघू आता परत कुठे अजून मिळतं आहे. एक त्या माणसानं सांगितलं पुढे 6 किलोमीटरवर आहे. लेट्स सी. सो गाईज, आता आपल्या इथे मागे एक स्कूल बस आहे आणि मुलं खूप जास्त ओरडत आहेत. आपण आता त्यांची रिॲक्शन बघूया. ते खूप जास्त एक्सायटेड वाटत आहेत मला. मुद्दामून गाडी साईडला घेऊन येस हाय हाय हाय. वाव यार, वाव, वॉट अ मुवमेंट. काय मुवमेंट आहे, लिटरली खूप भारी मुवमेंट आहे. मुलं अजून पण हात दाखवत आहेत. वाकून वाकून बघत आहेत. हाय हाय, हॅलो गाईज. भारी वाटतं यार की आपण जातो आहे, कोणतरी आपल्याला ॲडमायर करतं आहे. सो लहान मुलांचा हा जो आनंद असतो ना बाईक्स बघून, खूप जास्त भारी वाटतो. बाय गाईस. यार आजच्या राईडमधला सगळ्यात भारी मुवमेंट होता, सगळ्यात भारी मुवमेंट आजच्या राईड. ग्रेट यार, ग्रेट. समोर ट्रॅफिक पोलीसवाले दिसले की मी तर पहिला कॅमेरा ऑन करतो. मला सिक्युरिटीसाठी कधी पण कॉम्प्रोमाइज नाही करायची. म्हणजे आय एम नॉट हॅव्हिंग एनी हेटेड अबाउट पोलीस और ट्रॅफिक पोलीस. ते त्यांचं काम करत असतात. बट आपल्या साईडनं आपण रिस्क कशाला घ्यायची. जर आपलं सगळं क्लिअर आहे तर आपल्याकडे एक सिक्युरिटी कॅमेरा असलेला बरा. थँकफुली काकानी थांबवलं नाही, आणि जरी थांबवलं असतं तरी काय प्रॉब्लेम नव्हता. आपलं सगळ्या गाडीचं क्लिअर आहे. अजून एक इंडियन ऑइलचा पंप आपल्याला सापडलेला आहे. जनरली आपण सोलापूरच्या जवळ आलो आहे, बट स्टील आपण एकदा बघू. जर आपल्याला इथे मिळालं XP95 तर वेल अँड गुड. नाहीतर मग सोलापूरमध्येच आतमध्ये कुठेतरी शोधायला लागेल. लेट्स होप आपल्याला इकडे पेट्रोल मिळून जाईल. पेट्रोल पंप बघून तरी वाटते आपल्याला इथे पेट्रोल मिळेल. लेट्स सी. प्रे फॉर XP95.
कमॉन गॉड. XP95. पॉवर पेट्रोल नाही का? पॉवर पेट्रोल कुठेच नाही. पुढं आता अजून किती लांब? 15 किलोमीटर. अजून 15 किलोमीटर. मला सोलापूरपर्यंतच जायचं आहे. बरं ठीक आहे, असू दे, साधंच टाका. सो अनफॉर्च्युनेटली काही ऑप्शन नसताना आपण साधं पेट्रोल टाकलेलं आहे. अँड ह्यावेळी मी ॲडिटिव्ह ट्राय केलं आहे. सो 10 रुपयाचं एक छोटं ॲडिटिव्ह मिळतं, ते मी ट्राय केलं आहे. बघू आता ॲडिटिव्हवरती काय परफॉर्मन्स येतो आहे पेट्रोलचा. ऑप्शन नव्हता माझ्याकडे. XP95 कुठे मला अवेलेबल झालं नाही. मी 3 पंप बघितले इंडियन ऑइलचे, जसं तुम्हाला दाखवलं मी. फायनली आफ्टर अ लाँग ड्राईव्ह आपण सिटीमध्ये पोचलो आहे. अँड आपण आपल्या हॉटेलच्या जवळ आलो आहे. सम्राट चौकामध्ये आपलं नीला हॉटेल म्हणून आहे. सो तुम्ही सोलापूरला आलात कधी, तुम्हाला स्टे वगैरे करायचं असेल तर दिस इज द बेस्ट प्रॉपर्टी. सो तुम्ही इकडे राहू शकता. यू कॅन चेक आउट द हॉटेल. खूप छान आहे. पार्किंगसाठी वगैरे स्पेशियस जागा आहे. अँड हॉस्पिटॅलिटी पण खूप चांगली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर इकडे सोलापूर साईडला वगैरे आलात, तुम्हाला स्टेसाठी बघायचं आहे, तर यू कॅन गो फॉर दिस हॉटेल. फायनली आता आपण हॉटेलमध्ये जाऊ, गाडी लावू. अँड मी थोडासा फ्रेश होऊन मग डायरेक्टली तुमच्याशी बोलतो, कारण खूप जास्त स्वेटिंग झालेलं आहे. त्यामुळे आता डायरेक्ट फ्रेश होतो आणि मग तुमच्याशी बोलतो. सी यू गाईस. फायनली सोलापूरला मी पोचलो आहे आणि आल्यानंतर सरळ आंघोळ केली गार पाण्याने, थंड, मस्तपैकी फ्रेश झालो आणि म्हटलं आता आपल्या सगळ्या लाडक्या ऑडियन्सना एक एंडिंग नोट देऊया. आणि व्हिडिओ पण आपल्याला आता एंड करायचा आहे, त्याच्यामुळे म्हटलं की फ्रेश झाल्यानंतर पहिला आपल्या ऑडियन्सशी थोडासा संवाद साधूया, की त्यांना एक एंडिंग नोट देऊया. सो आजच्या राईडमध्ये तुम्ही बघितलं की खूप जास्त धमाल केली मी. आणि पुणे ते सोलापूर खूप सुंदर रस्ता आहे, म्हणजे तुम्ही एनी टाईम जा. बरेचसे जण आपल्यापैकी अक्कलकोटला जात असतात, पुढे गाणगापूर इकडनं जवळ आहे, कर्नाटक बॉर्डर इकडनं जवळ आहे. सो बरेचसे जण जात असतात. सो आय विल रेकमेंड की तुम्ही ह्या हायवेवरनं नक्की जा. खूप सुंदर हायवे, कुठेच मला काही प्रॉब्लेम आला नाही रस्त्याचा. अँड खूप मस्त झाला माझा प्रवास. आणि सोबत तुम्ही बघितलंच की लहान लहान मुलं आपल्याला भेटली. जसं त्यांना मी फॅन्स नाही म्हणणार, कारण फॅन्स म्हणण्या एवढा मी एवढा मोठा अजून क्रिएटर नाही आहे. सो आपले छोटेसे समर्थक आपण म्हणू शकतो. समर्थक पण ॲक्च्युली राईट वर्ड नाही त्यांना. आपल्यासारखेच छोटे बायकिंग एन्थुजियास्ट जे मोठे झाल्यानंतर कदाचित माझ्यासारखंच वेळ लागेल त्यांना. सो ते पण आपल्याला रस्त्यात भेटले, तर खूप जास्त मस्त वाटलं. आणि आजच्या राईडला मला प्रचंड खूप मजा आली. सो पुन्हा एकदा लवकरच अशा एका व्हिडिओसोबत भेटूया. आणि जसं तुम्हाला माहिती आहे मी आता सोलापूरमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं गेस केलंच असेल की पुढचा ब्लॉग नक्कीच कुठला असणार आहे. सो येस, पुढचा ब्लॉग आपला येणार आहे अक्कलकोटचा. सो जसा मला वेळ मिळेल तसं मी अक्कलकोटला जाऊन येणार आहे आणि अक्कलकोटचा ब्लॉग तुमच्यासमोर लवकरच प्रेझेंट करणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सो पुन्हा एकदा भेटू लवकरच अक्कलकोटच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त मला सपोर्ट करत राहा. आणि स्वतःची काळजी घ्या, जास्तीत जास्त फिरत राहा, मजा करा, एन्जॉय युअर लाईफ. अँड थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, श्री स्वामी समर्थ.